नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे आणि मी तुमच्यासमोर इन्फिनिटी अकॅडमीकडून डिपार्टमेंटल पी-एस-आयच्या पूर्वपरीक्षेची या राहिलेल्या 30 दिवसामध्ये नेमकी तयारी कशी केली पाहिजे, तुमच्या तयारीचा रोग कसा असला पाहिजे आणि ह्या 30 दिवसामध्ये नेमकं काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आलो आहे. परंतु आपल्या मेन विषयाला चालू करण्याअगोदर मी तुम्हाला माझा एक छोटासा परिचय करून देतो. तुम्ही म्हणाल बाबा हा 2020चा पी-एस-आय आहे आणि हा डिपार्टमेंटलबद्दल आम्हाला काय सांगेल? तर माझ्या पोलीस बांधवांना मी इथं सांगू इच्छितो की मी देखील तुमच्यासारखाच एक पोलीस शिपाई आहे आणि अजून सध्या देखील मुंबईमध्ये दादर येथे भुईवाडा पोलीस स्टेशनमध्ये माझं सर्वसाधारण कर्तव्य बजावत आहे. म्हणजे मी देखील पोलीस खात्यातलाच आहे. एक महत्त्वाची गोष्ट इथं क्लिअर करतो. आणि जर माझ्याबद्दल विचाराल तर 2020च्या सरळ सेवेतून म्हणजे डायरेक्ट एक्झाममधून माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. आणि नुकतीच जी 2021ला झालेली डिपार्टमेंटल परीक्षा आहे तर त्यामध्ये काही कारणामुळे मला अपयश आलं होतं. तर ते अपयश मला नेमकं कोणत्या कारणामुळे आलं होतं आणि मी जे 2020मध्ये यश मिळवलं सरळ सेवेमधून तर ते का आलं होतं ते एक एक छोट्या वेळामध्ये सांगतो आणि त्यानंतर आपल्या मेन विषयाला हात घालतो. तर मित्रांनो, मी 2014ला भरती झाल्यापासूनच अधिकारी व्हायचं ह्या हिशोबाने तयारी करत होतो आणि 2014ला 17ला 18ला देखील मी सरळ सेवेच्या डायरेक्टच्या एक्झाम दिल्या, मात्र तिथं मला अपयश आलं आणि 19मध्ये मी पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला गेलो आणि तिथं एका मार्कामुळं माझं ग्राउंडला सिलेक्शन व्हायचं राहून गेलं. त्यामुळे 2019चा चान्स देखील माझ्याकडून गेला होता आणि 2020ची प्रिपरेशन माझ्याकडून चालू होती आणि 2020च्या पूर्व, मुख्य या सगळ्या टप्पे पूर्ण करत, मुलाखत वगैरे, तर या सगळे टप्पे पूर्ण करत 4 जुलैला आमचा निकाल लागला आणि त्यामध्ये माझी निवड झाली. आणि जर डिपार्टमेंटलच्या परीक्षेबद्दल विचाराल तर डिपार्टमेंटलची परीक्षा देण्याचा माझ्यासाठी एकच योग आला होता, तो म्हणजे 2021ची डिपार्टमेंटल एक्झाम, जी की आता नुकतीच झाली, ज्याची माझे पोलीस बांधव MPA ट्रेनिंग घेतात, बरोबर. तर त्या एक्झामबद्दल विचाराल तर माझ्याकडे काही डॉक्युमेंटचा इश्यू असल्यामुळे मी त्या एक्झामला एवढं फोकस करू शकलो नव्हतो. परंतु तरी देखील माझ्या असणाऱ्या एकूण अभ्यासामुळं पूर्वपरीक्षा असेल किंवा इव्हन मुख्य परीक्षा असेल आणि ग्राउंड देखील असेल तर या तिन्ही टप्प्यापर्यंत मी गेलो होतो. आणि पूर्वपरीक्षेला मला जवळजवळ 50+ स्कोर होता. मुख्य परीक्षेला देखील 229 पर्यंत स्कोर होता, जो की ग्राउंडला बऱ्यापैकी मार्क घेतले असते तर सिलेक्शन यादीमध्ये माझं नाव असलं असतं. परंतु ग्राउंडच्या वेळेस मला स्पॉन्डलायसिस नावाचा आजार झाल्यामुळे मला ग्राउंडला तेवढं इफिशियन्सी देता आली नाही आणि त्यामुळं ग्राउंडच्या अवघ्या 8-9 मार्कामुळं माझं सिलेक्शन राहून गेलं. परंतु 2020च्या एक्झामला मी मात्र पूर्ण डेडिकेशन दिलं होतं आणि 2020च्या डायरेक्टच्या एक्झाममध्ये आपल्या डिपार्टमेंटलचं ग्राउंड झाल्यानंतर लगेच 1-1.5 महिन्यामध्ये त्याचं ग्राउंड होतं. परंतु माझ्या आजारपणामुळे तिथे देखील मला ग्राउंडला कमी स्कोर आला. परंतु माझी मुख्य परीक्षेमध्ये असणारी एकूणच लीड, त्याचबरोबर मुलाखतीला पडलेले मार्क आणि या सगळ्याचा ओव्हरऑल करून 2020च्या परीक्षेमध्ये माझी निवड झाली, बरोबर. मला फक्त इथं एकच गोष्ट सांगायची आहे की आपण बऱ्याचदा बघतो की डिपार्टमेंटल एक्झाम किंवा डायरेक्टची एक्झाम अशा बऱ्याचदा त्या एक्झामबद्दल भाव केला जातो किंवा डायरेक्टची मुलं म्हणतात की बाबा डिपार्टमेंटलची एक्झाम त्या लोकांसाठी, पोलीसवाल्यांसाठी सोपी असते किंवा पोलीसवाल्यांचं असं मत असतं की बाबा डायरेक्टची एक्झाम डिपार्टमेंटलपेक्षा खूप अवघड असते, त्यामुळे आपण फक्त डिपार्टमेंटलच करूया. मला फक्त माझ्या पोलीस बांधवांचा तो भ्रम इथे दूर करायचा. मित्रांनो, मी तुमच्यासमोर उभा आहे जो की डिपार्टमेंटलची एक्झाम अपयशी ठरला आणि डायरेक्टच्या एक्झाममध्ये मला पोस्ट मिळाली. तर हे नेमकं कसं घडलं हेच मी तुम्हाला सांगतो की इथं फक्त मला एकच गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की कुठलीही एक्झाम ही अवघड किंवा सोपी नसते, बरोबर. त्या एक्झामकडे किंवा त्या परीक्षेकडे आपला बघण्याचा रुख तो त्या एक्झामला अवघड किंवा सोपी करतो, बरोबर. त्यामुळे तुम्ही हा भ्रम काढून टाका की बाबा डिपार्टमेंटल एक्झाम म्हणजे सोपी किंवा डायरेक्टची एक्झाम म्हणजे अवघड, बरोबर. तर त्या एक्झामला काय रिक्वायर्ड आहे तर ती रिक्वायर्ड आपण फुलफिल करत गेलो तर यश आपल्याला 100%च भेटतं, बरोबर. आणि जर आता स्पेसिफिक डिपार्टमेंटल परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर आपण फक्त आता पूर्व परीक्षेबद्दलच बोलूया, बरोबर. आणि माझ्या मते आता आपल्या डोक्यामध्ये टार्गेट देखील तेच असलं पाहिजे की बाबा ही जो सुवर्ण संधी आलेली आहे, आपण बघतो डिपार्टमेंटलच्या एक्झाम लागोपाठ लगेच होत नाहीत, बरोबर. जशा की डायरेक्टच्या एक्झाम प्रत्येक वर्षी असतात. 2017 नंतर माझ्या मते 2021ची जी ॲड आली ती जी आता 22ला एक्झाम वगैरे झाली आणि त्यानंतर लगेच आता हे 2023ला जाहिरात आलेली आहे. म्हणजे ही एक सुवर्ण संधी आलेली आहे त्या युवकांसाठी जे बऱ्याच दिवसापासून डिपार्टमेंटलच्या परीक्षेची तयारी करत होते किंवा डिपार्टमेंटल परीक्षेची वाट बघत होते आणि खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी जे काही मोजक्या मार्कांमुळे शारीरिक चाचणी असेल किंवा मुख्य परीक्षा असेल किंवा पूर्व परीक्षा असेल तर यामध्ये काहीशा मार्कामुळे राहिले असतील तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, बरोबर.
परीक्षेच्या अगोदर माझे बरेचसे मित्र मला विचारत होते परीक्षेच्या जाहिरातीच्या अगोदर, बरं, की बाबा नेमका अभ्यास कसा केला पाहिजे किंवा काय केला पाहिजे. तर जाहिरात येण्यापूर्वी मी त्यांना हेच सांगत होतो की तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करत करत पूर्व परीक्षेचा अभ्यास करा. कारण या परीक्षेमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा नाही तर मुख्य परीक्षा ही तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे. मग जर आपल्याला पोस्ट पाहिजे असेल तर तेव्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं क्रमप्राप्त होतं आणि प्रिलियमच्या अभ्यासासोबत. परंतु आता आपल्याकडे आपण बघायला गेलं तर आपल्याकडे परीक्षेला फक्त 1 महिन्याचा कालावधी राहिलाय, बरोबर. फक्त 30 दिवस आपल्याकडे आहेत, बरोबर. आपण ते वरचे सोडून देऊ, आपण फक्त एक्झॅक्ट 30 दिवसाचा आकडा आपल्या डोक्यात ठेवू की बाबा हे 30 दिवस आहेत. मग या 30 दिवसामध्ये माझ्या डोक्यात फक्त एकच विचार असला पाहिजे की मला फक्त ही पूर्व परीक्षा पास करायची आहे. हा, आणि जर कट ऑफ बद्दल विचारायला गेला तर माझं मत आहे की त्याची चर्चा आता करणं योग्य ठरणार नाही. कारण ऑब्व्हियसली मागच्या वेळेसपेक्षा जागा जास्त आहेत, 615 जागा आहेत. मी तर म्हणतो की अशी मोठी जाहिरात तर डायरेक्ट मध्ये देखील कधी केव्हा तरी बघायला भेटते. तर ही एक अतिशय गोल्डन अशी संधी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे ह्या 615 जागेचा कट ऑफ ऑब्व्हियसली कमीच लागणार आहे. परंतु माझं एक टार्गेट असलं पाहिजे किंवा माझं एक ध्येय असलं पाहिजे की जास्तीत जास्त या परीक्षेत पूर्व परीक्षेत मला स्कोर कसा करता येईल आणि या पूर्व परीक्षे झाल्यानंतर मला लगेच मुख्य परीक्षेची तयारी करायची, बरोबर. त्यामुळे इथं जेवढा तुमचा स्कोर जास्त असेल तेवढा तुम्ही कम्फर्टेबली आणि कॉन्फिडन्सली मेन्सची तयारी करू शकाल, बरोबर. त्यामुळं या परीक्षेत चांगला स्कोर येण्यासाठी नेमकं या 30 दिवसामध्ये काय करणं अपेक्षित आहे त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत, बरोबर. तर आपल्याकडे 30 दिवस राहिलेले आहेत आणि मी अशा अपेक्षा करतो की आतापर्यंतच्या एवढ्या दिवसामध्ये तुमचा बऱ्यापैकी सगळ्या विषयाचा अभ्यास झाला असेल किंवा संपत आला असेल, बरोबर. तर आता हे जे 30 दिवस राहिलेले आहेत तर हे तुमच्या रिव्हिजनचे दिवस असले पाहिजेत, बरोबर. मग रिव्हिजन कशी केली पाहिजे, बरोबर. पण त्या अगोदर आपण एकदा अभ्यासक्रमावरती नजर टाकूया. तर या प्रिलिम्सला 100 प्रश्न आहेत, बरोबर, आणि 100 मार्काची ही एक्झाम आहे. प्रश्न 100 आणि 100 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण, आणि प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नासाठी एक प्रश्नाचा गुण कट होणार आहे, म्हणजे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, बरोबर. तर ह्या 100 प्रश्नामध्ये 25 प्रश्न असणार आहेत मराठीचे, म्हणजे 25 गुण असणार आहेत मराठीला, बरोबर. आणि त्यानंतर पुढचे 25 असणार आहेत ते म्हणजे इंग्लिशसाठी. म्हणजे हे जे 2 विषय आपण बघतो, मराठी आणि इंग्रजी, जे की भाषेचे विषय आहेत, बरोबर. तर हे जवळजवळ 50% तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग कव्हर करतात. त्यामुळे हे 2 विषय तुमच्या प्रिलियम्सला खूप डिसाइडिव्ह ठरतात, जे की तुम्हाला प्रिलियम पास करणं किंवा फेल करणं जर कुठल्या घटकावरती डिपेंड असेल तर ते हे 2 विषय आहेत, बरोबर. तर त्यामुळे ह्या 2 विषयाचा अभ्यास किंवा ह्या 2 विषयाची रिव्हिजन चांगली होणं गरजेचं आहे. त्यानंतर बाकीचे जर आपण 50 मार्काचा भाग बघायला गेला तर जो जीएसचा भाग आहे, बरोबर. आणि या जीएस मध्ये जवळजवळ 7 वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत आणि त्या 7 वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारची गुणाचं प्रारूप त्या 7 विषयाला आहे, बरोबर. मग त्यात कुठले कुठले विषय आहेत, एक म्हणजे इतिहास आहे, भूगोल आहे, नंतर पंचायत राज्याचा जो भाग आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स आहे, त्याचबरोबर परराष्ट्र संबंध आहे, चालू घडामोडी आहेत, बरोबर. तर असे हे सगळे 7 विषय आहेत जे की तुम्हाला 50 मार्काला आहेत. आणि या अभ्यासक्रमावरती एक नजर मारली किंवा पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचा जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते किंवा ही गोष्ट सरळ सोपीच आहे की बाबा ह्या जो जीएसचा भाग आहे त्यात नेमकं काय विचारणार हे अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे कुणीही सांगू शकत नाही की बाबा जीएस मध्ये अमुक अमुक घटकावरती किंवा अमुक अमुक टॉपिकवरती प्रश्न येईल किंवा अमुक अमुक प्रश्न येईल, बरोबर. परंतु जर आपण ह्या वरच्या 50 मार्काचा जर विचार केला तर ह्या 50 मार्कामध्ये आपल्याला सरळ दिसून येतं की बाबा ह्याचा एक लिमिटेड सिलेबस आहे, मराठी असेल किंवा इंग्लिश असेल तर त्याचा लिमिटेड सिलेबसचा लिमिटेड टॉपिकचा चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल तर आपल्याला आउटपुट देखील तसं भेटेल, बरोबर. आता मला देखील प्रिलिम्सचा 50 स्कोर आला होता, म्हणजे आपला कट ऑफ बघितला गेला तर 41 कट ऑफ होता, बरोबर. कट ऑफ बद्दल एक छोटीशी गोष्ट सांगूनच टाकतो तुम्हाला की कसं होतं माहितीये का मित्रांनो, आपल्या जर डिपार्टमेंटलच्या स्पेसिफिक प्रिलियमच्या कट ऑफ बद्दल आपण जर बघितलं किंवा त्याचा जर विचार केला तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे ह्या कट ऑफ मध्ये किंवा ह्या परीक्षेमध्ये 3 पद्धतीचे आपल्याला विद्यार्थी दिसतात. एक म्हणजे असे विद्यार्थी राहतात ज्यांचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असतो, ज्यांना की कट ऑफ लागला 41 आणि ज्यांचा स्कोर 60+ असतो, म्हणजे कट ऑफच्या 20+ मार्क त्या लोकांना असतात, बरोबर. मग हे विद्यार्थी कोण असतात तर हे विद्यार्थी असे असतात जे बाहेरून डायरेक्टची तयारी करतात किंवा ज्यांचा पहिल्यापासूनच अभ्यास आहे, बरोबर, किंवा ज्यांचा अभ्यास चांगला झाला, अशी ब्रिलियंट लोक असतात, बरोबर. ते तर प्रिलियम पास होणार आहेत, त्यांचा विषयच नाही, बरोबर. दुसरी कॅटेगरी अशी असते की बाबा 615 जागा निघालेत, मी पोलीस खात्यामध्ये आहे, मला 5-6 वर्ष जी काय सर्व्हिस लागते ती सर्व्हिस झालेली आहे म्हणून मी फॉर्म भरलाय आणि चला बाबा देऊया, ह्या अँगलने विचार करणारी काही लोक असतात, बरोबर.
जे की अजिबातच हे आपलं मेरिट किंवा कट ऑफ ठरवत नाहीत. ते परीक्षेला जाणार, परीक्षा देऊन येणार आणि 20-30 मार्क घेऊन येणार. मग हे 20-30 आपला कट ऑफ नाही, बरोबर. त्यानंतर तिसरा टप्पा असतो विद्यार्थ्यांचा, जे की बाबा जाहिरात आल्यावरती अभ्यास करतात, ज्यांना वाटतंय खरंच तळमळीनं की बाबा मला ही प्रिलिम्स पास करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, परंतु ज्यांचा कंटिन्युअसली अभ्यास नाही, परंतु जे आता करतात, बरोबर. तर त्या लोकांसाठी मला सांगणं आहे आणि त्यांच्यासाठीच खास करून मी बोलेन, कारण ऑलरेडी जी मुलं 60+ घेणार आहेत ते तर मेन्सला जाणारच आहेत, बरोबर. परंतु हा जो तिसऱ्या टप्प्यातला मी सांगितलं विद्यार्थी, तर त्यांची संख्या भरपूर असते की बाबा त्यांची खरंच खूप इच्छाशक्ती आहे, दृढ इच्छा आहे की बाबा आपल्याला ह्या 615 मध्ये पोस्ट मिळवायची आहे, बरोबर. तर मग मी ते आतापासूनच बर्डन घ्यायला चालू करतात की बाबा मी लॉची प्रिपरेशन कशी करू, मला ग्राउंड करायचं आहे, माझ्याकडून ग्राउंड होईल का. तर मी तर एक गोष्ट क्लिअर करतो की, आणि अगोदर देखील सांगितलं होतं की बाबा इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मला ही पूर्व परीक्षा पास व्हायची, बरोबर. आणि मला ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतरच मी मुख्य देणार आहे आणि मुख्य पास झाल्यानंतरच ग्राउंड देणार आहे. तर मग मी आताच ग्राउंडचा विचार करणं चुकीचं ठरेल, म्हणून आता मला फक्त प्रिलिम्सला फोकस करायचा, बरोबर. आणि त्यात मी सांगितलं की मग हे प्रिलिम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जीएस हा वास्ट विषय आहे, जो तुम्हाला आउटपुट तेवढं देणार नाही. तर मग आपला सगळ्यात जास्त भर कुठला असला पाहिजे, मराठी आणि इंग्लिशवरती, बरोबर. त्यातल्या त्यात मग अजून एक आपण बघतो की बाबा इंग्लिशची आपल्या पोलीस बांधवांना खूप सारी भीती असते. त्यांना असं वाटतं की इंग्लिश म्हणजे नकोच. काय काय लोक इंग्लिश विषय स्किप करून फक्त मराठी आणि जीएस करतात, बरोबर. तर स्पर्धा परीक्षा एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण कुठलाही विषय स्किप करणं अतिशय धोकादायक असतं. त्यामुळे कुठलाही विषय स्किप करू नका. आणि ह्या राहिलेल्या 30 दिवसामध्ये स्पेसिफिक मराठीबद्दल विचाराल तर स्पेसिफिक मराठीबद्दल मी एवढं सांगेन की तुम्ही आता मराठीची रिव्हिजन करताय. आपली रिव्हिजनची एक वेगळी पद्धत असते, बरोबर. आपण रिव्हिजन म्हणजे काय म्हणतो, समजा मी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचतोय किंवा मी बाळासाहेब शिंदे सरांचं वाचतोय, दोन्ही पुस्तकं योग्यच आहेत, मी कुठल्याही पुस्तकाची इथं कम्पेअर करणार नाही. परंतु मी एक गोष्ट इथं सांगेन की जर आपण आयोगाच्या क्वेश्चन पेपर काढून बघितल्या, मी मागं देखील अगोदर माझ्या मित्रांना सांगितलंय, तुम्ही जर आयोगाच्या क्वेश्चन पेपर काढून बघितल्या तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं दिसते. तर ती कुठली की मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकातले उदाहरणं आयोगाने ॲज इट इज विचारलेले आहे. इव्हन त्याचा काना आणि मात्रावरनं देखील जर कुठला डाऊट असेल तर ते मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकांना योग्य ठरून आयोगाने त्याप्रमाणे उत्तर दिले आहेत. मग जर मला सांगा मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकातून ॲज इट इज उदाहरणं येत असतील आणि तिथं जर आपल्याला मार्क भेटत असतील, तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक मला वाचायला अवघड जातंय, मग मी सर बाळासाहेब शिंदेचंच करू का, हा प्रश्न विचारणं मला चुकीचं वाटतं. मी असं नाही म्हणणार की तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचा, दोन्ही सरांची पुस्तकं अजून सुद्धा तेच सांगतोय की योग्यच आहेत, बरोबर. परंतु समजा जर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचत असाल किंवा मोरा वाळिंबे असेल, तर मग मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक तुम्ही घ्या आणि मग बाळासाहेब शिंदे सरांमध्ये उदाहरणं खूप सारे दिले आहेत, ती उदाहरणं तुम्ही सोडवू शकताय, बरोबर. तर ह्या दोन्ही पुस्तकांना एकत्रित करा आणि मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक रिव्हिजनला घ्या. मग आता ही रिव्हिजन नेमकी कुठल्या पद्धतीनं करायची, मी पुस्तक 2-3दा वाचले सर, मग आता माझं झालं, किंवा मला काय जरी विचारलं तरी येतंय, बरोबर. किंवा मी समजा आता नाम टॉपिक घेतला, मी नाम टॉपिक वाचला आणि मग त्याचे क्वेश्चन सोडवले तर सर माझे सगळे बरोबर येतात, बरोबर. ही झाली तुमच्या एक पद्धतीची रिव्हिजन, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाची शेवटची रिव्हिजन कुठली ठरते की बाबा समजा जर माझं सगळं वाचून झालंय, मी 2-3दा पुस्तक वाचलंय, तर मला आता सगळ्यात महत्त्वाचं बघणं गरजेचं हे आहे की बाबा समजा मी एखादी क्वेश्चन पेपर घेतली, तुम्ही कोणतीही क्वेश्चन पेपर घ्या, ग्रुप बी ची घ्या, ग्रुप सी ची घ्या, कृषीची घ्या, बरोबर. कुठलीही एक पेपर घ्या ज्यामध्ये मराठी विषय असेल, तर तेवढाच एक मराठी, मग त्यात 25 प्रश्न असतील मराठीचे, 50 असतील, किती असू द्या, तेवढे त्या पेपरमधले तुम्ही जे काही प्रश्न असतील, 25 असतील, बरोबर, 25 असतील किंवा 50 असतील, बरोबर. किंवा कधी कधी आपण बघतो काय का पेपरमध्ये 60 देखील प्रश्न आहेत मराठीचे. तर कुठलाही पेपर घ्या, त्यातले जेवढे प्रश्न असतील तेवढे थोडासा त्याला टाइम लावा त्या प्रश्नांच्या हिशोबाने आणि तो सगळा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त मराठी सोडवा. मग मी हे फक्त मराठी सोडवा असं का म्हणतोय, कारण इथं तुम्ही टॉपिकनुसार पेपर सोडवले, तुम्ही टॉपिक वाचला आणि त्यानंतर क्वेश्चन सोडवताय, तुमचे सगळे बरोबरच येणार आहेत, बरोबर. कारण तो तुम्ही टॉपिक आत्ताच वाचलेला आहे, बरोबर. परंतु जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर घेताय आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला सगळे टॉपिक तिथं एकत्रित केलेले भेटतील, बरोबर. तिथं तुम्हाला नाव दिसेल, क्रियापद दिसेल, वाक्याचे प्रकार दिसतील, तुम्हाला पॅसेज दिसेल, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी, वाक्यप्रचार दिसतील, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. त्यामुळं तो पेपर सोडवताना तुमच्या अख्ख्या मराठीच्या सगळ्या नॉलेजला तिथं टच होऊन जाणार आहे, बरोबर. इंग्लिशच्या बाबतीत देखील तसं, बरोबर. तर त्या सगळ्या नॉलेजला टच होणार आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिथं विचार करावा लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा आयोगाच्या डेली सोडवा आता पेपर होईपर्यंत, बरोबर, तर तुम्ही जेवढ्या सोडवाल आणि तिथं ज्या टॉपिकची चुकी होते का ते तुम्ही पाठीमागे लिहून घ्या की बाबा समजा माझा क्रियापदाच्या प्रकारावरती चुकला, बऱ्याच जणांचे ते वाक्याचा प्रकार, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, तिथं बऱ्याचदा गोंधळ उडतो, बरोबर. किंवा उभयान्वय अव्ययाचे जे प्रकार आहेत, बरोबर, प्रधानत्वक आणि प्रधानत्वक आणि गौणत्वक मध्ये जे उपप्रकार आहेत, तिथं बऱ्याच जणांच्या चुका होतात. कारण आपण बघतो कारण, म्हणून हे सगळीकडे दोन्हीकडे येतं. मग तो जो गोंधळ उडतो, तो गोंधळ क्लिअर करण्यासाठी
मग आपल्या चुका आपल्याला क्वेश्चन पेपरमधून समजतात. मग जेव्हा त्या चुका तुम्ही त्या क्वेश्चन पेपरमधून बघाल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की बाबा हे रिपीटेडली आपले टॉपिक चुकते. किंवा कधी कधी सोपा टॉपिक असतो, विशेषणासारखा टॉपिक असेल, बाबा अमुक अमुक विशेषण ओळखा, बरोबर, परंतु तोच क्वेश्चन आयोगाने असा एकदम वेगळा करून विचारलेला असतो, बरोबर, तर तो क्वेश्चन देखील आपले चुकण्याचे चान्सेस असतात. कशामुळे? फक्त तो पॅटर्न किंवा तो क्वेश्चनचा प्रकार आपल्याला समजला नसल्यामुळे. मग तो क्वेश्चनच्या पॅटर्न सोबत देखील सिमिलर होण्यासाठी आपल्याला ती क्वेश्चन पेपर बघणं आणि ती सोडवणं खूप गरजेचे ठरते. म्हणून मी आता ह्या शेवटच्या राहिलेल्या दिवसामध्ये एवढंच सांगेन की बाबा तुम्हाला रिव्हिजन करायची असेल मराठीची तर पुस्तक घेतलो आणि मी वाचून काढतोय असं नका करू. तर एक विशिष्ट टायमिंग द्या, त्या टायमिंगमध्ये तेवढे प्रश्न त्या पेपरचे सोडवा. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कुठेही क्वेश्चन पेपर भेटतील, टॉपिकनुसार सोडवू नका. तर एकूणच क्वेश्चन पेपर सोडवा आणि होणाऱ्या चुका क्वेश्चन पेपरच्या किंवा आन्सर शीटच्या पाठीमागे लिहून ठेवा आणि त्या क्वेश्चन पेपरवरती काम करा. आणि फक्त जे चुकलं तेवढंच बघू नका, जे बरोबर आलं ते मी कसा बाबा पर्याय निवडला किंवा कसं बरोबर आलं ते देखील बघा. तुमचा एखादा तास जाईल त्याच्यासाठी, परंतु तुमची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होईल. कारण मराठी हा असा विषय आहे जो तुम्हाला ही प्रिलियम पास करून देणार आहे, बरोबर. ह्या बाकीच्या 75 मार्कापेक्षा देखील मी हे तुम्हाला सांगेन की बाबा ह्या 75 मार्कापेक्षा देखील हा मराठी जो विषय आहे तो तुम्हाला पूर्व परीक्षा पास करण्यासाठी खूप 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 महत्वाचा आहे. तुम्हाला इथे आपण बघतो मुलांना पडतात, मुलांना 25 पैकी 22, 23, 24, 25 पैकी 25 देखील मार्क आहे. म्हणून इथं जर तुम्ही 20 पैकी 20 मार्क घेतले तर तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, बरोबर. त्यामुळं पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर केला की बाबा तुम्हाला पूर्व परीक्षा पास करायच्या या 30 दिवसामध्ये काय करायचं तर मराठीच्या प्रिव्हियस इयरच्या झालेल्या क्वेश्चन पेपर आयोगाच्या क्वेश्चन पेपर घेणं आणि त्या क्वेश्चन पेपर फक्त मराठीचे टॉपिक सोडवणं, होणाऱ्या चुका लिहून ठेवणं, त्या चुकांवरती जे बरोबर आलंय त्याच्यावरती त्याचा अभ्यास करणं, त्याचं रिव्हिजन करणं, त्याचं अनालिसिस करणं आणि पुढे त्या चुका होऊ न देणं, बरोबर. हे झालं मराठीबद्दल, बरोबर. इंग्लिश विषयाकडे मी सगळ्यात शेवटला येतो, कारण इंग्लिश विषयाचा बऱ्याच जणांची भीती असते, तर त्याबद्दल आपण नंतर बोलू. आता आपण जाऊया जीएस कडे, बरोबर. आता एकूण जीएस 50 मार्काला आहे आणि त्यात 7 वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक आहेत, बरोबर. तर या 7 टॉपिक मध्ये काय काय आहे? इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर तुमचं पंचायत राज आहे, त्यानंतर चालू घडामोडी आहे, त्यानंतर परराष्ट्र संबंध आहे, बरोबर. एवढे सगळे वेगवेगळे टॉपिक आहेत आणि ह्याचा सिलेबस अतिशय वास्ट आहे. तर मला बरेच जण विचारतात की सर बाबा ह्या जीएसची तयारी मग कशी करू? मी एखादी नोट्स वाचली तर माझं होऊन जाईल का? किंवा मी मग अमुक अमुक सरांच्या एवढ्या अमुक अमुक क्लासेसच्या एवढ्या नोट्स आहेत तर एवढ्या करू का? तर त्या मित्रांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं मी परत ते सांगतो की बाबा सिलेबसची कॉपी घ्या, सिलेबसमध्ये कुठले पॉईंट सांगितलेत बघा, बरोबर. त्यानंतर प्रिव्हियस इयरच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्या, त्यात टॉपिकवरती कसे प्रश्न आले ते बघा, बरोबर. आता इतिहास बघा, इतिहास विषय पार यूपीएससी पासून पार आपल्या ग्रुप सी, ग्रुप पी आणि आपल्या डिपार्टमेंटला देखील आहे. मग या इतिहासाचं नेमकं काय करायचं, बरोबर. किंवा समाज सुधारक आहेत, बरोबर, मग कुठले करायचे, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी कधी क्लिअर होतील? जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर बघाल आणि सिलेबस बघाल की बाबा कुठल्या समाज सुधारकावरती जास्त प्रश्न विचारलेत, मग ते समाज सुधारक करायचे. आणि मग समजा समाज सुधारक असेल तर वेगवेगळी पुस्तक वाचायची काय गरज नाही, एकच समाज सुधारक वाचा. समजा अजून कुठेतरी काय भेटलं तर तिथंच लिहून घ्या पुस्तकांमध्ये, बरोबर. पण एक ऑथेंटिक काय तर तुमचं बुक ठेवा, जेणेकरून तुम्ही आता ह्या 30 दिवसामध्ये रिव्हिजन करू शकाल, बरोबर. आता एक्स्ट्रा ह्या 30 दिवसामध्ये कुठलंही एक्स्ट्रा पुस्तक, कुठलंही एक्स्ट्रा मटेरियल वाचण्याची गरज नाही. कुठल्याही क्लासचे नोट्स वगैरे घेऊ नका. जे तुम्ही ऑलरेडी केलंय त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं मटेरियल ऑथेंटिक ठेवा, बरोबर. आणि हा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण जीएस मध्ये बघतो तो म्हणजे परराष्ट्र संबंध, बरोबर. तर परराष्ट्र संबंधाचा तर एवढा भाव केला जातो, तो मला सांगा, तो टॉपिक येतोय जीएस मध्ये आणि जीएस मध्ये त्याला असायला असतात 5-6 प्रश्न, बरोबर. त्या 5-6 प्रश्नामधले देखील बरेचदा त्याला टच असतो तो करंटचा, बरोबर. 5-6 प्रश्न असतील तर त्यातले 4 प्रश्न तर करंट वरती असतात. मग मला सांगा, ज्या करंट वरती प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही परराष्ट्राचं अख्खं पुस्तक घेऊन वाचण्यात काय हे होईल का? म्हणजे अख्खी मोठमोठी पुस्तकं बोलतोय बरं मी. तर अख्खी मोठी पुस्तक वापरणं गरजेचं आहे का? हे परराष्ट्र संबंध दुसऱ्या देखील एमपीएससीच्या राज्यसेवेच्या अभ्यासक्रमाला आहे. तर या विषयाबद्दल सगळ्यात महत्त्वाचं काय ठरतं की बाबा परराष्ट्र संबंध असेल त्याला 6 जर प्रश्न असतील, एक आपण अंदाजे पकडून चालू की बाबा 6 प्रश्न असतील तर त्याचे 4 प्रश्न तुम्हाला करंटचा टच असेल की बाबा समजा करंटच्या देशासोबत आपण समजा श्रीलंकेला कुठली मदत केली किंवा समजा आता नुकताच कुठला तरी युद्ध सराव झाला असेल, बरोबर. तर त्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. मग त्यासाठी तुम्हाला पुस्तकात ते भेटणार नाही ना, बरोबर आहे का नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की बाबा जे आपले परराष्ट्र संबंधाशी संबंधित, समजा तुम्ही एखादं पुस्तक कुठलं तरी वाचताय, समजा के सागर वाचत असाल किंवा दुसरं अन्न कुठलं तरी वाचत असाल, बरोबर. तर त्याच पुस्तकामध्ये करंटच्या काय गोष्टी भेटल्या त्या देशासंबंधित असेल तर तिथं शॉर्टमध्ये लिहून ठेवा.
फक्त भले मोठे पुस्तकं किंवा जास्तीत जास्त मटेरियल वाचू नका, एकच काहीतरी आणि त्याला सप्लिमेंटरी जोड द्यायची, बरोबर. आणि करंटसाठी आपण बघतो ऑनलाईन भरपूर सारे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओद्वारे तुमच्या करंटला रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा, बरोबर. फक्त माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की बाबा जिथं तुम्हाला जास्त मार्क मिळते तेच विषय करा, बरोबर. आणि नवीन तुमचं मटेरियल कुठलंही यावेळेस वाचू नका. ओके. आणि इकॉनॉमिक्स असेल, बरोबर, तर एखाद्या नोट्स वगैरे ह्याच्यावरती डिपेंड राहण्याऐवजी काय करा की बाबा जे काही टॉपिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल समजा इकॉनॉमिक्सचा विषय असेल, इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे, त्या पुस्तकामधले जे टॉपिक आपल्याला येणार आहेत, फॉर एक्झाम्पल समजा आपल्या टॉपिकमध्ये काय दिलंय, उदारीकरण जागतिकीकरण दिलंय, तर तो टॉपिक त्या सिलेबसमधून करा, त्या पुस्तकातून करा. त्याचबरोबर बँकिंग सारखा महत्त्वाचा आहे, सार्वजनिक वित्त आहे, व्यापार आहे, हे काही मोजके टॉपिक आहेत, तर हे टॉपिक त्या पुस्तकातून करा. अख्खं पुस्तक वाचायची गरज नाही. म्हणून नुसतं नोट्सवरती डिपेंड राहण्याऐवजी पुस्तक घ्या, पुस्तकातले मोजके टॉपिक व्यवस्थित करा, त्याची रिव्हिजन व्यवस्थित करा, बरोबर. हे झालं इकॉनॉमिक्सच्या बाबतीत, बरोबर. तुम्हाला समाजसुधारकाबद्दल तेच सांगितलं की बाबा समाजसुधारक जे काही तुम्ही मोजकं पुस्तक वाचलेलं आहे तर त्याचमध्ये काय असलं तर ॲडिशनल करत जावा आणि त्यातल्या हायलाइटेड गोष्टी बघा, कुठलं पुस्तक लिहिलं असेल किंवा एखादा करार झाला असेल, बरोबर, तर त्या गोष्टी बघा. त्यानंतर इतिहास झालं. आणि भूगोलाबद्दल सांगायचं झालं तर भूगोल हा देखील GS मधला एक चांगला स्कोर करून देणारा विषय आहे, बरोबर. तर मग भूगोलामध्ये काय, तर आपण बघतो की भूगोलामध्ये बऱ्याच साऱ्या नद्या असतील, जलसिंचन प्रकल्प असतील, तर हे कॉमनली आहे जे सौदी सरांच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला भेटून जाईल. तर त्या सरांच्या पुस्तकातून मोजकेच टॉपिक करा. आता त्यामध्ये मानवी भूगोल, मानवी विकास, मानवी वस्त्या, झोपडपट्टी असं भरपूर सारे टॉपिक त्या पुस्तकामध्ये आहे जे की राज्यसेवेच्या हिशोबाने आहेत. मग ते आपल्या डिपार्टमेंटला वाचणं आणि GSच्या हिशोबाने वाचणं मला स्तुत्य वाटत नाही, तर तो भाग तुम्ही स्किप करू शकता. तेवढा भाग स्किप केल्यानंतर जे काही मोजकी प्रकरणे राहतील, महत्त्वाचे असतील, प्राकृतिक भूगोल असेल, राजकीय भूगोल असेल, नद्या असतील, जलसिंचन प्रकल्प असेल, खनिजे असेल, तर हे मोजके, वनसंपत्ती असेल, बरोबर, तर हे मोजके टॉपिक सौदी सरांच्या पुस्तकातून केलं पाहिजे, बरोबर. आणि त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. मी आता फक्त ह्या 30 दिवसाच्या रिव्हिजन बद्दल बोलतोय, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता शेवटच्या विषयाकडेच येऊया आपण, तो म्हणजे इंग्रजी, बरोबर. तर इंग्रजीची बऱ्याच जणांना भीती राहते आणि बरेच जण तो विषय स्किप करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. तर मी मागाशीच सांगितलं की बाबा स्पर्धा परीक्षेत कोणताही विषय स्किप करणं म्हणजे स्वतःहून खड्ड्यात जाऊन पडणं, बरोबर. त्यामुळं तो विषय स्किप करण्याऐवजी तुम्ही त्या अवघड विषयाला सोपं कसा करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या विषयाचा विचार कराल, त्याला सोपा करण्याचा प्रयत्न, कारण बघा ना, तुम्हाला 100 पैकी तुमचे 25% मार्क तर ह्यालाच आहेत, बरोबर. मग तुम्ही एवढी मोठी रिस्क घेणार का तो विषय स्किप करून, बरोबर. म्हणून तुम्ही जे विषय आहेत, जे विषय सोपे आहेत, त्याला आणखीन स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा, त्यांचा जास्तीत जास्त रिव्हिजन करा, GS असू दे, मराठी असू दे, बरोबर. आणि त्या अवघड इंग्लिशला सोपं कसं करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. मग ते सोपं कसं केलं करता येईल आपण त्याच्याबद्दल बोलूया, बरोबर. आपण जर इंग्लिशचे 25 प्रश्न आहेत, बरोबर, त्यातले सगळे 25चे प्रश्न ग्रामरवरती आहेत का नाही, त्यातले जवळजवळ बघा ना 25, त्या 25 पैकी तुम्हाला 7-8 तर म्हणी आणि वाक्यप्रचार दिसून येतील, बरोबर. आणि त्यातले 5 मार्क गेले पॅसेजला, बरोबर. मग राहिलेले बघा ना, 5 आणि 3 13, म्हणजे राहिलेले जे काय 7-8 मार्क असतील, बरोबर, तर त्या राहिलेल्या 7-8 मार्कामधले ग्रामरचे टॉपिक असतील, बरोबर. म्हणून पॅसेज, मग आता पॅसेजचं बरेच जण विचारले जातात, पॅसेजसाठी मग काय करायचं किंवा कुठला पॅसेज सोडवायचा, तर पॅसेजबद्दल त्या 5 मार्काबद्दल बोलेल की पॅसेज जो येतो तो अनएक्सपेक्टेड असतो. कुठला पॅसेज येईल, कुठल्या टॉपिकवरती येईल, कसा येईल, सोपा असेल का अवघड असेल, तर हे कुणीही सांगू शकत नाही, बरोबर. त्यामुळे मग ह्या पॅसेजची जर आपल्याला रिव्हिजन करायची असेल तर डेली मराठीचा आणि इंग्रजीचा एक पॅसेज आयोगाच्या झालेल्या क्वेश्चन पेपरमधून केलं पाहिजे, बरोबर. मग तो कुठल्याही लेवलचा असू द्या, कुठल्याही टॉपिकवरती असू द्या, आपल्याला जस्ट फक्त रिव्हिजन करायची आहे. म्हणजे जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर आयोगाचा ह्याच्यातून रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे हा 5 मार्काचा भाग आपण सोपा केला, बरोबर. त्यानंतर आपण बाकीच्या 7-8 मार्कांकडे येऊ जे की होकॅबवरती आहे, बरोबर. ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या म्हणी, वाक्यप्रचार असतात आणि जर आपण आयोगाच्या क्वेश्चन पेपर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की यातल्या बऱ्याचशा म्हणी ज्या आहेत त्या प्रिव्हियस इयरच्या कॉपी होतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिले काय केलं पाहिजे, प्रिव्हियस इयरच्या ज्या म्हणी आहेत त्या म्हणी, वाक्यप्रचार, जे शब्दसंग्रह असेल तर तो पहिला आपण बघून तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बरोबर. त्याचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला दिसून येतील किंवा आपण कुठलंही अनालिसिसचं पुस्तक घेतलं असेल तर त्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला त्या पुस्तकाच्या शेवटी पाठीमागं वर्षात झालेल्या सगळ्या होकॅब म्हणा, म्हणी आणा, त्या सगळ्या आपल्याला दिसून येतील, बरोबर. तर त्या म्हणी तुम्ही केल्या पाहिजेत. आणि त्यानंतर जो भाग राहतो महत्त्वाचा म्हणजे तो टॉपिकचा ग्रामरच्या, बरोबर. तर ते ग्रामरचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन टॅग असेल, क्लॉजेस असेल, जे की रिपीटेडली आयोगाकडून विचारलं जातं. क्वेश्चन टॅग सारखा टॉपिक सोपा आहे, क्लॉजेस सारखा टॉपिक सोपा आहे. जर तुम्हाला बघितलं बाबा नाउन क्लॉज आहे का ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे ओळखायचं, एवढं आहे. मग तुम्ही
त्याची भीती बाळगून त्याच्यापासून लांब गेला तर तो विषय तुम्हाला आणखीन घाबरवू शकतो, बरोबर. म्हणून त्याची भीती मनातून पहिले काढली पाहिजे आणि त्याला अभ्यासासाठी हातामध्ये घेतलं पाहिजे, बरोबर. आता सुद्धा ह्या 30 दिवसामध्ये तुम्ही म्हणाल सर आता बाबा 30 दिवस राहिले तर मग मी कसं करू दे. अजून परत तेच सांगेन की मी तुम्हाला सगळा विषय किंवा सगळा पुस्तक करा म्हणून सांगत नाही. तर जे काही पाठीमागच्या वर्षी झाले, पाठीमागच्या आतापर्यंत आलेल्या वर्षीच्या वाक्यप्रचार आणि मनी करणं, बरोबर. त्यानंतर डेली एक पॅसेज सोडवणं आणि जे महत्त्वाचे टॉपिक आहे जे रेग्युलरली विचारले जातात, जसे की चेंज द वाईस असेल, क्वेश्चन टॅग असेल, ॲक्टिव्ह पॅसिव्ह असेल, बरोबर. हे जे टॉपिक आहेत क्लॉजेसचा वगैरे असेल, तर हे टॉपिक आहेत, हे टॉपिक डेली बघणं, त्याचे थोडेसे रूल्स बघणं आणि त्याच्या आयोगाचे आलेले क्वेश्चन बघणं, म्हणजे हा असा करून तुमचा विषय सोपा होऊन जातो, बरोबर. आणि असं पण आपण मराठीच्या आणि इंग्लिशचे जे आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत ते बघणारच आहोत, तर त्याद्वारे देखील तुमचा हा विषय सोपा होऊन जाऊ शकतो, बरोबर आहे. मला फक्त ह्या राहिलेल्या दिवसामध्ये मित्रांनो जो हा जो 30 दिवसाचा कालावधी आहे तो तुमच्यासाठी अतिशय गोल्डन आहे. जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा वेळ अभ्यासाला द्या, बरोबर. बाकीची चेष्टा, बाकीचा टाइमपास करण्याऐवजी आपण सगळेजण जाणतो की बाबा पोलीस खात्यासारखी 24 तास बिझी असणारी नोकरी करून आपण हा प्रपंच चालवतोय, आपण हा अभ्यास करतोय आणि जे की शिपायापासून अधिकारी होण्याचं स्वप्न आपण बघतोय, ते जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी कष्ट देखील तेवढंच घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबा ही फक्त प्रिलिम्स आहे, चाळणी परीक्षा आहे. ह्या चाळणी परीक्षेतून तावून सुलाखून निघून आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे आणि ती मुख्य परीक्षा आपला एकदम डिसाइडिव्ह आहे, जी आपल्याला पोस्ट देणार आहे, बरोबर. त्यामुळे त्या मुख्य परीक्षेचा विषय आता नकोच, आपण फक्त प्रिलिम्सला फोकस करूया आणि या प्रिलिम्सला चांगला स्कोर आणण्याचा प्रयत्न करूया. आणि कुठलीही परीक्षा अवघड किंवा सोपी नसते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बाबा तुमच्या समोर उभारलेला हा ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे हा सरळ सेवेतून म्हणजे डायरेक्टमधून PSI झालेला आहे आणि डिपार्टमेंटलचा माणूस आहे. मला सांगा डायरेक्टमध्ये तो आपण म्हणतो किती अवघड नाही का, त्याचा भाव करतो. तर अवघड वगैरे काही नाही, बरोबर. फक्त आपलं टार्गेट काय आहे की ही येणारी 615ची जी गोल्डन चान्स आहे त्या सुवर्ण संधीला माझ्यासाठी ती कशी सुवर्ण संधी होईल याचा विचार केला पाहिजे आणि ती फुलफिल केलं पाहिजे. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर इन्फिनिटीच्या टीमला कॉल करा. ते माझा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करतील. मी तुम्हाला वैयक्तिक देखील या तुमची काही अडचण असेल तर दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि आज या इथं माझ्या पोलीस बांधवांसोबत मला हितगुज साधण्याची, तुमच्यासोबत चर्चा करण्याची आणि हे डिपार्टमेंटलबद्दल जो भ्रम असेल किंवा जी काही शंका असतील तर त्या बऱ्यापैकी तुमच्या निघून गेल्या असतील किंवा दूर झाल्या असतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि जरी काही अडचण असेल तर इन्फिनिटी टीमला कॉन्टॅक्ट करा आणि ते माझ्याशी तुमचा कॉन्टॅक्ट करून देतील आणि आपण इथं थांबूया आणि मुख्य परीक्षेच्या वेळेस देखील नेमकी कशी तयारी केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन आपण निश्चित करूया. किंवा इव्हन पेपरचा जो 1 तास आहे तर तो 1 तास कसा टॅकल केला पाहिजे किंवा पेपरमध्ये तो 1 तास कसा ते प्रेशर हँडल केलं पाहिजे किंवा जे प्रश्न आपल्याला सोडवता येतात तर त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं पाहिजे, त्या ऑप्शनपाशी उत्तराच्या कशा गेलं पाहिजे याच्या आपण नंतर सविस्तर व्हिडिओ बनवूया. आज इन्फिनिटीनं मला इथं येऊन तुमच्यासमोर हितगुज साधण्याची संधी दिली त्याबद्दल इन्फिनिटी परिवाराचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.